तावडे साहेब, 5 आमदारांचं निलंबन झालंय. या सगळ्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? जे निलंबन झालंय ते होणं स्वाभाविक होतं, ते करायलाच हवं होतं. कारण शेवटी विधिमंडळ आवारात जे घडलंय ते विधिमंडळाची परंपरा आहे, पावित्र्य आहे. आणि खऱ्या म्हणजे विधिमंडळाचा जो काही गौरव विधिमंडळाचा अतिशय वेगळ्या सदस्यांनी जो या ठिकाणी हा उत्पन्न केलेला आहे. कारण शेवटी राज्यातली जनता या विधिमंडळाकडे कायदेमंडळ म्हणून पाहत असते आणि त्या ठिकाणी कायदाच हातात घेऊन कायदे बनवणे जर करणार असतील तर विधिमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. आणि मला असं वाटतं की ती सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या सर्व नेतृत्वाने त्याची योग्य दखल घेतली आणि त्याच्यामुळे ती स्वाभाविकपणे जी कारवाई झाली आहे ती त्याचा परिणाम आहे. आणि मला वाटतं की या कारवाईला कोणी विरोध करणार आणि जी कारवाई झाली आहे ती होणं क्रमप्राप्त होतं, ती आवश्यक होतं. जे आपण खाली गेल्यानंतर वास्तव पाहतो आहोत त्यामध्ये राजकारणाचं गुन्हेगारी करण्याला सुरुवात तर नक्की त्यातली झालेली आहे. पण हे थांबवण्याचं काम तीच लोक करू शकतात जे जागरूकपणे मतदान करतील, जागरूकपणे अशा बॅकग्राऊंडच्या लोकांना निवडून देणार नाही. कारण अशी मतं व्यक्त करणारी व्यक्ती मतदानाला बाहेर पडत नाही आणि त्यामुळे राजकीय नेतृत्वाला शेवटी जागा जिंकायची असते. मग तो काय विचार करतो की जर ही लोक मतदान करणार नाहीत, मतदान करणारी लोक ही आहेत आणि ह्या ठिकाणी ही व्यक्ती पॉप्युलर आहे तर ती व्यक्तीला मग ती थोडं कन्सेशन दिलं जातं. काही पक्ष कडक विषय घेतात पण बरेच पक्ष त्या ठिकाणी कुठे कन्सेशन देतात किंवा निवडून तर येऊ दे आपला तिथे. आणि त्यामुळे मला वाटतं की एका बाजूला राजकीय पक्षांची भूमिका अशा जर घटना होणार असतील तर यापुढे अधिक कडक आम्हालाही करावी लागेल. आणि हे होऊ नये असं वाटणारी जो सामान्य माणूस आहे त्याने जागरूकपणे मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढवावी लागेल. असं दोघांनी मिळून जर केलं तर हे आपण थांबवू शकू. आपण बघतोय एपीआय मारहाणी प्रकरणी